मुंबई गोवा महामार्गावरील खेडमधील भरणे नाका या परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी वाहनांच्या लागलेल्या लांब रांगांचा थेट परिणाम हा महामार्गावरील वाहतुकीवर झाला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आणि काटकसरीचे आवाहन केल्यानंतर इंधन तुटवड्याच्या चर्चांना उधाण आले असून अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर गर्दी केली आहे। दरम्यान पर्यटनासाठी कोकणात आलेल्या पर्यटकांनाही इंधनासाठी मोठी कसरत करावी लागत आहे। पेट्रोल भरण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांच्या रांगा थेट महामार्गावर पोहोचल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरू होती। या सततच्या वाहतूक कोंडीमुळे महामार्गावरील नियोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आम्ही गावाला फिरण्यासाठी आलो होतो मे महिन्यामध्ये, पण आता कसं झालंय, मोदींनी सांगून दिलंय की इंधन भेटणार नाही, त्यामुळे एवढी टंचाई वाढलेली आहे की आम्ही लांजावरून सुद्धा आम्ही कसं तरी आलोय, कारण का कुठेच पेट्रोल भेटत नाहीये। आता लांजामध्ये पण पेट्रोल कुठेच भेटत नव्हतं, पण आम्हाला पालीमध्ये पेट्रोल भेटलं, तर त्या पेट्रोलवरती आम्ही इथपर्यंत आता आलो भरणे नाक्यामध्ये खेडमध्ये। पण इथे पण आता भरपूरच मोठ्या रांगा आहेत। आता पुढे कसं जायचं ते आपल्याला माहित नाही, आता बघू आता कसं होतंय ते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे, पेट्रोल डिझेल जपून वापरा। आणि आता आपल्या खेड तालुक्यामधला पेट्रोल पंप आहे भरणा नाका। सध्या आता आपण बघू शकता की पेट्रोल पंप हे बंद होते सुरू झालेत आणि हे आता वाहतूक कोंडी झाली आणि पेट्रोलसाठी आणि डिझेलसाठी या रांगा लागलेल्या आहेत। आम्ही मदत ग्रुपकडून त्यांचे प्रयत्न करतो की ते वाहतूक सुरळीत राहावी आणि त्याच्यामुळे तो ब्रिजच्या खाली पार्किंग फुल झालं। तिथे पोलीस चौकी भरणा नाक्याची आहे, ती पोलीस चौकी गेले काही वर्ष बंदच आहे, एकही पोलीस तिथं नाही आहे तैनात। तर आता आम्ही मदत ग्रुपच्या वतीने आम्ही 1-2 जण आलो आणि ते ट्रॅफिक क्लिअर करत आहोत।